हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ध्यानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। 9व्या अध्यायातील पहिल्या श्लोकावर असणाऱ्या जवळजवळ 46 ओव्यांचा विचार आपण आत्ताच्या कालच्या चिंतनामध्ये केलेला आहे। आज आता आपण एक नवीन श्लोक घेतो, कारण माऊली मागच्या श्लोकात बोलतात की ज्ञान विज्ञान जे आहे तुला मी वेगळं वेगळं करून सांगतो। चाचूचिनी सांडसे खांडीजी पै पाने राजहंशे असे काही दृष्टांत दिलेत। वारियाचा धारसा पडेनला कोंढा का नुरीची जैसा। कोंढा आणि धान्य जसं बाजूला काढावं तसं ज्ञान आणि विज्ञानाची वाटणी करून तुझ्याकडे देतो, म्हणजे तुला सोपं जाईल, ते निवडायला सोपं जाईल, तुझा विवेक तुला कळायला लागेल। आणि जर हे तू जाणलंस, त्याचा समारोप करताना माऊलींनी सुंदर उभी टाकलेली आहे, जर हे तू जाणलंस तर तुला ज्या अनेक जन्मापासून संसाराची जी गाठ आहे, म्हणजे प्रपंच आहे, आणि तो प्रपंचाची जी गाठ आहे ती गाठ काय जाईल, सुटून जाईल, आणि तुला लावणी बैसवी पाठी मोक्ष स्त्रियेच्या, तुला मोक्षाचं ऐश्वर प्राप्त होईल, परमगती प्राप्त होईल, आत्मज्ञान प्राप्त होईल। कशामुळं? ज्ञान आणि विज्ञान तू व्यवस्थित जाणून घेतलंस तर, आणि त्यातलं सारभूत असलेलं ज्ञान त्याचा स्वीकार जर केलास आणि असार रूप असलेल्या विज्ञानाची उपेक्षा केलीस तर निश्चितपणाने तुला या मोक्षश्रेयेच्या मोक्ष ऐश्वर्याच्या पाठीवर आरूढ होता येईल, असं माऊली कालच्या चिंतनामध्ये म्हटल्या होत्या। आजच्या चिंतनामध्ये 2 नंबरचा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्ञान कसं असतं, त्या ज्ञानाचं महात्म्य सांगितलेलं आहे। आपल्याला सुद्धा सगळ्या श्रुती स्मृतीनं हे ज्ञानाचं महात्म्य सांगितलेलं आहे, पण भगवद्गीताचं ज्ञान काय आहे हे ज्ञान सांगताना हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे। तर ते ज्ञान कसं आहे, भगवंत आपल्या मुखातून अर्जुनाला मार्गदर्शन करतात। राजविद्या एक शब्द, राजगुह्य दुसरा शब्द, पवित्रम इदम उत्तमम, पवित्रम उत्तमम 4 शब्द झाले, प्रत्यक्षागमम 5वा शब्द, धर्म्यम 6वा, सुसुखम 7वा, कर्तुम सुसुखम कर्तुम 7वा, आणि 8वा अव्ययम। अशी जराशी आपण फोड करून लक्षात ठेवली तर आपल्या लक्षात येईल ज्ञान, पारमार्थिक ज्ञान कसं आहे, किती सुखाचं आहे, किती सोपं आहे, आणि किती गुह्य पण आहे। यामुळं धर्मपालनाची जी गोष्ट आहे ती आपोआप आपल्याकडून घडत जाते, स्वतंत्र धर्मपालन करावं लागत नाही, ती धर्म्यमच आहे। दुसरी गोष्ट सुसुखम आहे, म्हणजे सुखदायी आहे, त्याच्यामध्ये आनंदाची प्राप्ती आहे, परंतु ती विद्या मात्र श्रेष्ठ दर्जाची विद्या असून श्रेष्ठ दर्जाचा टॉप सिक्रेट आहे। ते राजगुह्यम याला टॉप सिक्रेट म्हटलेलं आहे, अत्यंत गुह्य आहे, अत्यंत गुह्य आहे। आणि परगुह्य असून सुद्धा ती मात्र पवित्र आहे, उत्तम आहे सगळ्यामध्ये। दुसरी गोष्ट प्रत्यक्ष आहे, धर्म्यम आहे, आणि सुसुखम कर्तुम करायला सुखदायी आहे, आणि अव्ययम आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार एकाच श्लोकामध्ये जवळजवळ 7-8 शब्द वापरलेले आहेत। राजविद्या, राजगुह्यम, पवित्रम, उत्तमम, प्रत्यक्ष, धर्म्यम, सुसुखम कर्तव्यम आणि अव्ययम असे 8 शब्द वापरून
ह्या श्लोकाची मांडणी भगवंत करतात आणि त्याचं स्पष्टीकरण अतिशय सुलभ भाषेमध्ये माऊलींनी केलेलं आहे. त्यामुळं अति खोलवर असा वाटणारा हा श्लोक सुद्धा किती सोपा माऊली करून सांगतात सांगितलेला आहे की हे ज्ञान जे आहे ते सर्व विद्यांचा राजा आहे. त्याला राजविद्या शब्द वापरला आहे. सर्व ज्ञानांचा राजा आहे म्हणजे सर्व. आणि दुसरा शब्द राजगुह्यम म्हणजे हे सर्व गुह्यांचा राजा आहे. राज शब्दाचा अर्थ आहे सर्वश्रेष्ठ. आपण म्हणतोय राजेशाही थाट म्हणजे काय, सर्वश्रेष्ठ दर्जाचा थाट अशा पद्धतीनं. तसं राजगुह्यम म्हणजे सर्वश्रेष्ठ दर्जाचं गुह्याचा तो राजा आहे. नंतर पवित्र आणि सर्वात उत्तम आहे. जे प्रमाणता किंवा स्वरूपता आणि फलता प्रत्यक्षच आहे. तिन्ही गोष्टीनं ते प्रत्यक्षच होते. प्रमाणानं जर सिद्ध करायचं झालं तर ते प्रमाणानं ते काय आहे, प्रत्यक्ष आहे. स्वरूपानं ते मुळात ते आहेच प्रत्यक्ष. आणि फळ ज्याचं जर बघितलं तर ते फळ सुद्धा प्रत्यक्ष मिळतं. ह्या तीन गोष्टी एका प्रत्यक्ष शब्दामध्ये वापरलेल्या आहेत. जे धर्माहून भिन्न नाही असं म्हणतात म्हणजे धर्मीयम आहे. जे प्राप्त करून घेण्यास अत्यंत सुगम आहे म्हणजे कर्तुम सुसुकम. आणि ते अव्ययम आहे म्हणजे ते अविनाशी आहे, शाश्वत आहे. त्याचा नाश करता येत नाही, नाश होत नाही. अन्यते अहन्यमाने शरीरे शब्द वापरत मागच्या जरा श्लोक आपण बघितले. मासाचे जीर्णाने नवाने ते नैनन चिंदती शस्त्राने नैनन दहती पावका वगैरे वगैरे श्लोक दुसऱ्या अध्यायातले आपण अभ्यासलेले आहेत. यावरून लक्षात येतं की ते कसं आहे, अव्ययम आहे. एक 6-7 शब्दांचा 8 शब्दांचा विचार माऊलींनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. आपण बघत जाऊया कुठल्या ओळीमध्ये कुठला शब्द वापरला आहे, कुठल्या श्लोकातल्या कुठल्या शब्दाचं माऊलींनी किती नंबरच्या ओळीमध्ये भाषांतर केलंय. हळूहळू हाही अभ्यासाचाच विचार आहे. त्यामुळं भगवद्गीता सुगम पद्धतीने समजण्यासाठी जे खूप काही भाष्य भगवद्गीतेवर लिहिलेले आहेत त्यातलं सर्वश्रेष्ठ दर्जाचं भाष्य म्हणजे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी. त्यामुळे हेच भाष्य आपण समजून घेतलं तर गीतेचा गूढ अर्थ आपल्याला समजायला सुरुवात होते. माऊलींनी वर्णन केलेलं आहे की ते धर्माहून भिन्न नाही. जे धर्म्यम म्हणजे धर्माला धरून आहे, आचरणात सोपं आहे. आणि या श्लोकामध्ये अनुभवात सुद्धा येणारे आहे. त्यामुळं ते प्रत्यक्ष आहे. त्यामुळं या श्लोकामध्ये ज्ञानाचं महात्म्य सांगितलेलं आहे. सर्व विद्येहून श्रेष्ठ असलेली ही राजविद्या आहे. ज्या ज्या कला, जी जी कौशल्य, ज्या ज्या काही गोष्टी आहेत शिकण्यासारख्या आपल्या जगामध्ये, त्या शिकण्यासारख्या सगळ्या गोष्टींचा राजा कोण असेल तर तो म्हणजे आत्मज्ञान आहे. एकदा आत्मज्ञान झाल्यानंतर सर्व ज्ञानांचा अभ्यास करावा अशी इच्छा राहत नाही. बघा कोणतरी याच्यावरती प्रश्न विचारला होता की जर आत्मज्ञानी असेल तर मला सगळंच ज्ञान होतंय काय, तर श्रुती म्हणते होय होते. मग सगळं जर होतंय तर मुळात मी काय आहे, मी एक साधा असा मेकॅनिक आहे. आणि तो काय करतो मी तर काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मी दुरुस्त करतो, बरोबर आहे, हे मला येतं. पण जर आत्मज्ञान झालं तर मी त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तर मी करणारच, पण नंतर मोटर, कार, विमान ही ती दुरुस्ती मी करू शकेन का? एवढा मोठा टेक्निशियन मी झालो काय? म्हणजे एक ज्ञान घेतल्यामुळं सगळं ज्ञान झालं. ही व्यवहारातली भाषा आहे. त्याला तुल आणि मूल शब्द वापरलेले आहेत दासबोधामध्ये. तर त्याचा विचार आहे जे तुलनात्मक ज्ञान असतं, एकापेक्षा एक श्रेष्ठ, एकापेक्षा एक श्रेष्ठ, ते ज्ञान सगळंच त्याच्याशी हित घेणं देणं काही नाही. त्यामुळं हे ज्ञान झालं की ते ज्ञान होतं अशी तुलना कधी करायची नाही. परंतु म्हणून वाक्य वापरलं, एकदा आत्मज्ञान झालं की इतर जी ज्ञान आहे त्याच्या दृष्टीने नगण्य ठरतात. म्हणजे ती घ्यावी, ती शिकावीत अशी इच्छा त्या जीवनमुक्त पुरुषाला राहत नाही. म्हणूनच म्हटलेलं आहे एक ज्ञान झालं आत्मज्ञान की दुसऱ्या ज्ञानाचा विचार करावा लागत नाही. म्हणून ब्रह्मविद्या, आत्मविद्या ही सर्वश्रेष्ठ विद्या गणली गेलेली आहे सर्व शास्त्राने. म्हणून आपण सर्वश्रेष्ठच विद्या प्राप्त केली पाहिजे.
सर्वोच्च पदवी कोणती असेल तर सगळ्यात उच्च पदवी म्हणजे ब्रह्मपदवी जी आहे ते ब्रह्मपद सर्वोच्च आहे. त्यामुळे इतर पद त्या दृष्टीनं छोटी होतात ना. आपण म्हणतोय काय, मग त्या पदातलं ज्ञान मला होणार नाही, आणि पण त्या पदातल्या ज्ञानाची तुला इच्छाच राहणार नाही ना, म्हणून सगळं ज्ञान होतं असा शब्दप्रयोग श्रुती आणि आपल्याला भगवद्गीता वापरते. हे कसं आहे की राजविद्या आहे, आणि ही राजविद्या श्रेष्ठ दर्जाची विद्या असल्यामुळं एकदा ही विद्या प्राप्त झाली की उरलेल्या 64 कला किंवा आणखीन किती विद्या ज्या आहेत, 14 काय काय आहेत, काय किती आहेत, तर या सगळ्या विद्यांचं ज्ञान आपल्याला नगण्य वाटायला लागतं. तिकडं आपण दुर्लक्ष करतो. मला नाही कळलं तरी राजकारण चालेल असं ते म्हणतात जीवनमुक्त. राजकारणाच्या खोड्या मला कशाला समजायला पाहिजे, मला कशाला टीव्ही दुरुस्त व्हायचं करायचं ज्ञान पाहिजे असं त्यालाच वाटायला लागतंय. आणि हे सगळं जे आहे हे केव्हा होतंय की राजविद्या प्राप्त झाल्यानंतर पुन्हा काय प्राप्त करायचं राहत नाही, आणि म्हणून याला राजविद्या म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणतात राजगुह्य आहे. राजगुह्य शब्दाचा अर्थ आहे सगळ्यात गुह्य रहस्यमय काय असेल हे सहजासहजी प्राप्त होत नाही. हे याला सायास करावे लागतात, प्रयत्नपूर्वक हे प्राप्त करावं लागतं. चित्ताची शुद्धी आवश्यक आहे. चित्ताच्या शुद्धीसाठी जप तप यज्ञ अर्चन कर्म जी सगळ्या गोष्टी आहेत त्या उपासना कराव्याच लागतात. आणि त्या केल्यानंतर कदाचित या जन्मामध्ये कदाचित पुढच्या जन्मामध्ये काही वेळा अनेक जन्म होऊन झाल्यानंतर हे गुह्य ज्ञान प्राप्त होऊ शकतं. म्हणून याला सर्वात गुह्य राजगुह्य म्हटलेलं आहे. सहजासहजी कुठल्याही पुस्तकाच्या द्वारे हे ज्ञान होत नाही, कुठल्याही इंद्रियांच्या द्वारे हे ज्ञान होत नाही. हे ज्ञान अंतःकरणानं होत नाही, कारण हे वृत्ती ज्ञानाच्या पलीकडे आहे. आणि म्हणून वृत्तीला ते गोचर नसल्यामुळं, वृत्तीला ते प्राप्त होणार नसल्यामुळं त्याला गुह्य असा शब्द वापरलेला आहे. म्हणून हे गुह्य आहे. म्हणून गुह्य आहे तर गुह्य येथे गंभीरपणे वापरलाच माऊलींनी पहिल्या. याचा अधिकारी कोण आहे, गंभीर होणारे जे आहे. आणि तुला तो जाणे म्हणतात. मी काय म्हणतो ते माऊली म्हणतात की जर तो त्या अध्यात्म विद्याबद्दल गंभीर असला पाहिजे. गंभीर म्हणजे तीव्र मुमुक्षत्व त्याच्याकडे जागा असलं पाहिजे. असं धडपड आणि बडबड करून किंवा अनेक 4-10 पुस्तकं वाचून किंवा कुठले तरी ग्रंथ वाचून हे ज्ञान प्राप्त होणार नाही. किंवा कुठंतरी 4 प्रवचनं देता येतात, लोकांना मार्गदर्शन करता येतं, त्यामुळे ही ज्ञान हे प्राप्त होणार नाही. फार गुह्य आहे, ते पलीकडे आहे, प्रकृतीच्या पलीकडे आहे. आणि प्रकृतीच्या पलीकडे असल्यामुळं ह्या ज्ञानाची प्राप्ती होणं संभव नाही. मग कधी संभव आहे की चित्तशुद्धीद्वारे निष्काम उपासना, त्यातून चित्तशुद्धी चित्तशांती, श्रीगुरूंची प्राप्ती, श्रीगुरूंचा आशीर्वाद, शास्त्रांचा आशीर्वाद, भगवंताची कृपा, या सगळ्या गोष्टी जुळून येतील. या क्रमाक्रमानं जुळून येतील, लगेच येणार नाहीत. आणि म्हणून त्याला गुह्य म्हटलेलं आहे, राजगुह्य म्हटलेलं आहे. ते पवित्र आहे, सगळ्याला शुद्ध करणार आहे म्हणून त्याला पवित्र म्हणतात. सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून त्याला उत्तमातलं उत्तम म्हटलेलं आहे. ते प्रत्यक्ष होतं, अगदी प्रत्यक्ष होतं. आणि हा प्रत्यक्षाचा अनुभव सांगणारे लोक आपल्याकडे आहे. म्हणजे प्रमाणानं होईल किंवा स्वरूपानं होईल किंवा फलरूपानं ते प्राप्त होईल, पण प्रत्यक्ष आहे. हे धर्म्य म्हणजे धर्माहून भिन्न नाही आहे. ते मला स्वतंत्र धर्माच्या नीतीची बंधनं पाळायची गरज राहत नाही. म्हणजे तो विधी आणि निषेधाच्या पलीकडे जातो. धर्म हा विधी आहे आणि धर्म नाही पाळणं हा निषेध आहे. पण विधी आणि निषेधाच्या पलीकडे जीवनमुक्त पुरुष असतात, कारण त्याला धर्म पाळल्यासारखाच होतो. तो त्यानं धर्म पाळलेलाच असतो, म्हणून तो धर्माच्या पलीकडे असतो. याचाच विचार सांगितलेला आहे. आणि सुसुखुम कर्तुम की जे करायला अत्यंत सोपं आहे, सहज काय असेल तर ते ज्ञान आहे. कारण इतर ज्ञानासाठी खूप कष्ट करावे लागतात. काही वेळा अखंड आपलं आयुष्यच खर्च होतं आणि मग ते ज्ञान प्राप्त होतं, विज्ञान. पण हे ज्ञान जे आहे, तर जर नुसतं चित्त शुद्ध असेल आणि श्रीगुरूंची कृपा असेल तर हे ज्ञान सहज प्राप्त होऊ शकतं. म्हणून याला म्हटलेलं आहे सुसुखम कर्तुम अव्ययम, आणि ते अविनाशी आहे. याचा नाश कधीही होत नाही.
कारण जे जे म्हणून नाशिवंत आहे त्या नाशिवंताच्या निर्मितीच्या पाठीमागचं हे कारण आहे. त्यामुळे कारणाचा कधी नाश होत नाही. कारण आहे तसं राहतं. त्यामुळे कार्याचा नाश होत असतो. कारण अव्ययम आहे असं वर्णन माऊली या अध्यायामध्ये करतात. आपण एक एक ओवी त्याची बघत जाऊया म्हणजे आपल्याला लक्षात यायला लागेल की ते कसं पवित्र आहे, कसं शुद्ध आहे, किंवा ते प्रत्यक्ष कसं आहे, सुसुखम कर्तुम कसं आहे, अव्ययम कसं आहे याचा विचार आपण करूया. 47 नंबरची ओवी, 9वा अध्याय, 2रा श्लोक. जे जाणणे या सुविद्येच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राहो. एकाच याच्यामध्ये काय काय वर्णन केले बघा. जाणणे या सुविद्येच्या गावी, सुविद्या शब्द वापरलेला आहे म्हणजे जाणून घेण्याच्या सर्व विद्यामध्ये हे सर्वश्रेष्ठ आहे. सुविद्येच्या गावी, जिथं जिथं विद्या पिकली जाते त्या त्या विद्येच्या प्रांतामध्ये, गावामध्ये हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून त्याला सर्वश्रेष्ठ मान किंवा प्राप्त झालेला आहे. काय म्हणतात? गुरुत्वाची आचार्य पदवी. त्या लौकिक किंवा पारलौकिक रहस्याचं, विश्वाच्या रहस्याचा ते उलगडा करतं म्हणून सगळ्या रहस्याचा त्याला जनक मानलेला आहे. गुरुत्वाची आचार्य पदवी किंवा सकळ गुह्यांचा गोसावी, सगळ्यामध्ये रहस्याचं जनक असं मानलेलं आहे. पवित्र राहो म्हणजे तो सर्व पवित्रामध्ये पवित्र आहे. म्हणजे याची श्रेष्ठता सांगितलेली आहे. म्हणजे श्रेष्ठता सांगताना ते म्हणतात, ज्या ज्या विद्या पिकल्या जातात, निर्माण झालेल्या आहेत, त्या त्या विद्यांच्या प्रांतामध्ये ही विद्या श्रेष्ठ आहे. जाणणीया सुविद्येच्या गावी म्हणजे सुविद्येच्या ज्ञानाच्या गावामध्ये थोरपणाची आचार्याशी मान्यवर पदवी धारण करतं हे ज्ञान. जे काय आहे, सकळ गुह्यांचा गोसावी, सर्व गुह्यांचा स्वामी आहे. आणि पवित्र म्हटलेलं आहे तर गंगा, अग्नी, वायू इत्यादी पवित्र मानलेले आहेत. पण त्याच्यापेक्षाही पवित्र काय असेल? गंगेपेक्षा पवित्र, अग्नीपेक्षा पवित्र, वायूपेक्षा पवित्र काय असेल तर हे आत्मज्ञान आहे. केवढा मोठेपणा सांगितलेला आहे बघा. आणि जे हे प्राप्त करतात ती माणसं कशी असतील? ती माणसं नाही, ती ज्ञानाचे चालते बिंब म्हटलेलं आहे त्याला. हे चालते बोलते ज्ञानाचे सागर आहे, चालते बोलते ज्ञानाचे पर्वत आहे, चालते बोलते जे ज्ञानाचे सूर्य आहेत. असं वर्णन माऊलींनी त्या संतांच्या बद्दल केलेलं आहे. कारण त्यांना हे ज्ञान प्राप्त झालेलं असतं. कारण आता इथं श्रेष्ठता दाखवायसाठी, याची श्रेष्ठता दाखवण्यासाठी काही मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. जर आत्मज्ञान झालं, जीवनमुक्त पुरुषाला मृत्यूची भीतीच राहत नाही. मृत्यूची भीती संपवण्याचं ज्ञानात मध्ये क्षमता आहे. हे ज्ञान, भीती वाटत नाही मृत्यूची. आता भय नाही वाटे ऐसे देवा जीवा, घडली या सेवा समर्थाची. तुकोबा बोलतात, मी विठ्ठलाच्या सेवेमध्ये गर्क झाल्यामुळं माझं भयच मी मृत्यूचं भय. सर्वात श्रेष्ठ भय कोणतं असेल तर मृत्यूचं भय जीवाच्या पाठीमागे लागलेलं आहे. मृत्यू जीवाचा पाठलाग करत असतो आणि जीव त्याला चुकवण्याचा प्रयत्न करत असतो, घाबरत असतो. पण पुन्हा जेव्हा ज्ञान होतं तेव्हा मृत्यूची भीतीच राहत नाही. किंबहुना मी मरतच नाही याचं ज्ञान होतं. आणि मी मरत नाही असे आत्मज्ञानानं जर कळलं, मी अमर आहे, मी सच्चिद आनंद रूप आहे, त्यामुळं मला काय झालं की माझा नाश होत नाही. माझा शरीराचा नाश होतो, माझा होत नाही. त्यामुळे मृत्यूची भीती जाते. कारण जीवाला अविनाशी आणि अमर्याद सुख देण्याचं काम हे ज्ञान करतं आणि संसाराच्या दुःखाची निवृत्ती करतं आणि परमानंदाची प्राप्ती करून देतं. मागच्या ओळीमध्ये आपण बघितलेलं आहे, अनिष्टाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. नुसती दुःखाची निवृत्ती होऊन चालणार नाही, तर इष्टाची प्राप्ती सुद्धा व्हायला पाहिजे. आणि इष्ट प्राप्ती म्हणजे परमानंद, जो कुठंच मिळत नाही तो ज्ञानानं प्राप्त होतो. कारण ज्ञान हे आनंद रूप आहे आणि आनंद हा ज्ञानरूपच आहे. त्यामुळे आनंद आणि ज्ञान हे दोन वेगवेगळे नाही आहेत. जो ज्ञानी होतो तो अखंड आनंदामध्ये राहत असतो. मोक्ष स्त्रियेच्या पाठी बैस म्हणून म्हटलंय, लावूनी बैसवी पाठी मोक्ष स्त्रियेच्या.
मोक्षश्रियेच्या पाठीवर जाऊन बसतं किंवा मोक्षश्रियेवरती मोक्षाचं ऐश्वर प्राप्त करून देणार आहे. म्हणून हे अनिष्टाची निवृत्ती करतं, मृत्यूचं भय घालवतं, इष्टाची प्राप्ती करून देतं. म्हणजे संसार समूळ सुख, संसार दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणार हे ज्ञान आहे. इतर ज्ञानामध्ये काय होतं? हेवा आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, ईर्ष्या आहे, तुलना आहे. यामुळं आपलं चित्त अशुद्धच होतं. कुठलंही ज्ञान घेतलं, मला शिकवता येतं, मला प्रवचन करता येतात, मला ग्रंथ समजतात, मला आणखीन काहीतरी असंच काहीतरी बोलत असतात. एक प्रापंचिक अहंकार तरी माणसाचे असतातच, पण दुसरे पारमार्थिक अहंकार सुद्धा असतात. की मलाच एकमेव व्यक्तीला मला चांगल्या ठिकाणी मला माझ्या श्रीगुरूंनी मला सगळ्या लोकातून बोलवून घेतलं आणि मला काहीतरी माहिती सांगितली, त्यामुळे मी इतरांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. नाहीतर इतरांना बोलवलं असतं, मीच फक्त लायकीचा आहे म्हणून मला श्रीगुरू बोलवतात. ह्या ठिकाणी श्रीगुरूंना पण कमी लेखायलाही लोक कमी करत नाही. का तर त्यांना तुलना करायला चालू करतात ना. ईर्ष्या वाटते, मत्सर वाटतो, अहंकार वाटतो. मी इतका श्रेष्ठ आहे, खूप वर्ष मी अनुग्रहित आहे आणि असून सुद्धा माझ्यानंतर काहीने अनुग्रह घेतला, त्याला लवकर कसं काय समजायला लागलंय, हा मत्सर उपलब्ध निर्माण होण्याची शक्यता आहे. ही सगळी स्थूल ज्ञान आहे, ही वृत्ती ज्ञान आहे. इतर ज्ञानामध्ये असा हेवा आणि मत्सर असू शकतो, त्यातून अहंकार निर्माण होऊ शकतो, त्यामध्ये तुलना आणि ईर्ष्या असते. पण ज्ञानप्राप्तीमध्ये काय असतं? आत्मज्ञानानं पूर्ण समाधान प्राप्त होतं. इतर कुठलंही ज्ञान घेतलं की ती सगळी ज्ञान सातिशीय आहेत आणि ही जी ज्ञान आहे हे निरतिशीय आहे. या दोन्हीतला हा फरक आहे. याच्या पलीकडे काय मिळवावं अशी इच्छा न राहणे याला निरतिशीय ज्ञान म्हणायचं. आणि सगळी ज्ञान जी व्यवहारातली जी आहेत ती भौतिक ज्ञानाला मर्यादा आहे. ते समाधान देऊ शकत नाहीत, कारण दुसऱ्या ज्ञानाची लालसा निर्माण होते. त्यामुळं यातून अहंकार निर्माण होतो, दुसऱ्याचा मत्सर वाटायला लागतो. म्हणून हे ज्ञान श्रेष्ठ आहे. कसं म्हणलेलं आहे? गुरुत्वाची आचार्य पदवी याला प्राप्त झालेली आहे. दुसरी गोष्ट आता बघा, ब्रह्मदेवासारखं आयुष्य जरी त्याला असलं तरी जगातल्या सर्व विद्या, सर्व कौशल्याने अभ्यास पूर्ण होणार नाही. एवढं मला आयुष्य मिळालं. मागं आपण बघितले ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणजे किती हजार कोटी काय काय वर्णन केलेलं आहे. त्या मोजतात बी आपण करण्यात अर्थ नाही. त्याची गणना करणं म्हणजे उगीच आपली गणिती विद्या कारण नसताना खराब करण्यासारखा प्रकार आहे. तो कशालाच नको. खूप आयुष्य असतं एवढंच म्हणूया आपण. ब्रह्मदेवाला खूप हजारो कोटीचं आयुष्य असतं, पण हजारो कोटीचं आयुष्य जरी लाभलं तरी जगातल्या सगळ्या विद्या प्राप्त करणं कठीण आहे. चांदोग्य उपनिषदामध्ये या नारद स्वामींचं उदाहरण दिलेलं आहे. त्यांना सुद्धा काय वाटत होतं की इतक्या सगळ्या कला, 64 कला, 14 विद्या प्राप्त होऊन सुद्धा शांती प्राप्त झाली नव्हती. व्यासांचंही उदाहरण भागवतामध्ये आपण बघतो. भागवतामध्ये व्यासांना जेव्हा भागवत सांगितलं गेलं तेव्हा त्यांना समाधान वाटलं. तसं भूमा नावाची जी विद्या, जे आत्मज्ञान आहे, हे आत्मज्ञान नारदांना सांगितल्यानंतर त्यांनाही त्यांची तृप्ती झाली. ज्ञानाशिवाय तृप्ती नाही, हा मुख्य मुद्दा आहे. म्हणून मला मोठं आयुष्य मिळालंय, सगळे ग्रंथ वाचता येतील काय? किती ग्रंथ आहेत, किती कला आणि कौशल्य आहेत सांगा बघू. पण आत्मजान झालं की कुठलीच गोष्ट जाणवायची शिल्लक राहत नाही, असं आपल्याला वर्णनच ऐकायला मिळतं, बघायला मिळतं. सगळ्या ऋषीमुनींनी ते सांगून ठेवलेलं आहे. ज्यांना हे ज्ञान प्राप्त झाले तेही म्हणतात मला काय मिळवायचं नाही. ज्याला मिळवायचं काही इच्छा राहत नाही ना, इच्छा प्रारब्धानं त्याच्या मिळत राहील काही गोष्टी, तो भाग वेगळा. पण कुठली इच्छा जेव्हा राहत नाही ना तेव्हा ते ज्ञान प्राप्त झालेलं असतं. इतर ज्ञानाचा कुठलाही अभ्यास करावा लागतो, पण आत्मज्ञानानं कृतार्थता प्राप्त मिळत असते. काही करावं, काही प्राप्त करावं अशी इच्छाच राहत नाही. काही बोलावं, कुठं जावं हेही इच्छा राहत नाही. म्हणजे करावे ते काय करावे, जाणावे ते काय, नेनावे ते काय, ध्यावे तिचे पाय हेची सार. तुकोबा अभंगातच बोलतात. जाणावे ते काय, नेनावे ते काय,
आणि ध्यावे तुझे पाय हेची सार. करावे ते काय, न करावे ते काय, काय करावं काय करू नये, ध्यावे तुझे पाय हेची सार. किती सुंदर अभंग आहे. प्रत्यक्षात जाऊन पाहावा असा आहे. जाणावे ते काय, नेनावे ते काय, असा अर्थ तुकोबा त्यामध्ये बोलतात. म्हणून म्हणतात, तेच म्हणतात, काम नाही झालो पाही रिकामा. आता त्या उरल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसून या. तुकोबा म्हणतात, आता मी चेष्टा करत बसलो, आता काही नाही, टाइमपास चाललेला आहे. हा, आपल्या भाषेमध्ये बघा, टाइमपास करतात ते मुक्त पुरुष नंतरच्या टप्प्यामध्ये. एका टप्प्यामध्ये ज्ञानाची प्राप्ती झाली की पुढच्या टप्प्यामध्ये प्रारब्धाप्रमाणे टाइमपास करायला चालू करतात. आणि टाइमपास करताना तसंच करत नाही, तर जाता जाता ज्ञानाची पेरणी करत जातात. जे भुकेलेले अतृप्त जीव आहेत, ज्यांना ज्ञानाची लालसा आहे, प्रपंचाची नव्हे बरं काय, प्रपंच पुरवण्याचं काम संत सद्गुरू करत नाही, प्रपंचाबद्दलचं वैराग्य निर्माण करण्याचं काम करतात. आणि म्हणून ते काय करतात, जाता जाता फावल्या त्या कर्मचेष्टा म्हणतात. म्हणजे हे ज्ञान प्राप्त झालं की काय करायचं लागतच नाही. तैसे शास्त्र जात जाणं आगवेची अप्रमाण, अध्यात्म ज्ञाने विनय कलीने. 13व्या अध्यायामध्ये अध्यात्म ज्ञान नित्यत्वम वर्णन श्लोकामध्ये केलं. किती 7वा 8वा 9वा काय श्लोक असेल बघायला पाहिजे. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानात दर्शनम यात ज्ञानम इति प्रोक्तम. अज्ञान दंता शब्द वापरला. इतर जेवढं म्हणून आहे त्याला अज्ञान म्हणतात. फक्त आत्मज्ञानालाच ज्ञान ही पदवी प्राप्त होते. त्यामुळं वर्णन करताना ते म्हणतात कसं आहे, तर ते आचार्याची गुरुत्वाची आचार्य पदवी सकळ गुह्यांचा गोसावी. किती गुह्य आहे त्याचं वैखरीनं वर्णन करता येत नाही, ते शब्दात पकडता येत नाही, कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. परंतु असतं मात्र, ज्याला बोलून दाखवता येत नाही, बोले ना बोलू देई ना. काय होत त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे, बोले ना बोलू देई ना. ते स्वतः बोलतही नाही आणि दुसऱ्याला बोलू पण देत नाही. त्याचं बोलणं खुंटतं आणि मती सगळी कुंठित होते. दुसरी गोष्ट, त्यांना काहीतरी सांगावं बोलावं अशी आतलं जे स्फुरण आहे ते स्फुरणच नष्ट व्हायला चालू होतं. कुठल्या प्रकारची इच्छाच राहत नाही. त्यामुळे त्याचं वैखरीण तो वर्णन करत नाही. म्हणजे उदाहरणार्थ, पाणी स्वतः बोलत नाही आणि जो पाण्यात बुडी घेतो त्याला बोलू देत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेला बोलतही नाही आणि बोलू देत नाही. बोलू देत नाही शब्दाचा अर्थ आहे की काय बोलणं सगळं खुंटतं ना, काय बोलणार आहे त्याच्याबद्दल. म्हणून पाण्याचं उदाहरण देतात बघा. पाणी स्वतः बोलत नाही काय, आणि जे बुडतात पाण्यामध्ये त्यांनाही बोलू देत नाही. असे ज्ञानामध्ये जे बुडलेत ना ते बोलूच देत नाहीत. का बोलू देत नाहीत? पाण्यात बोलता येते का सांगा बघू? बुडलेलं ना, ज्यानं पाण्यात बुडी घेतली त्यांना बोलता येते का सांगा? एक उदाहरण आपण मागच्या वेळा पाहिलं होतं. कोणतं? एकाची अंगठी पाण्यामध्ये पडलेली आहे, ती तळाला पडलेली आहे. आता तळाला बुडणारा माणूस पाहिजे. मग तो बुडणारा माणूस त्यांना आतमध्ये गेला, बुडी मारली आणि तळाशी गेला आणि तो शोधा लागला. शोधता शोधता एका काही सेकंदामध्येच त्याला ती अंगठी हाताला लागली. आणि अंगठी हाताला लागली, वरून लोक ओरडा लागले, जी कडेला काठावर बसलेली पाण्याची आहेत ती, सापडली काय अंगठी, सापडली काय अंगठी, सापडली काय. त्याला ऐकू येते बरं काय, खाली ऐकूया लागले पाण्यामध्ये, पण तो बोलू शकत नाही. का बोलू शकत नाही? पाण्यात आहे म्हणून. तसे जे ज्ञानात असतात बुडलेले ना ते बोलत नाहीत. मी मुक्त झालो, मी मुक्त झालो, माझ्या सगळे, मी मोठा झालो, मी आचार्य झालो, असा बोलत नाहीत ते. जग त्यांना आचार्य म्हणतात, ते मात्र स्वतःला विद्यार्थी समजत असतात. हा मुद्दा फार लक्षात ठेवण्यासारखा आहे. ज्यावेळी बोललं जाते ना त्यावेळी अपूर्णता आहे, ज्यावेळी बोलणं थांबते ना त्यावेळी पूर्ण होत असतं. सगळ्या हालचाली बंद होतात ज्ञानामुळे. साखरे महाराज एक दृष्टांत देतात. आपल्या तोंडात पाणी भरून जर ठेवलं, एकदम भरून घ्यायचं, जागा शिल्लक ठेवायची नाही तोंडात, इतकं पाणी भरून घ्यायचं, आणि तोंड हलवता येते का बघा? तोंड हलवता येत नाही. का? जे भरलेलं असतं त्या ठिकाणी हालचाल कमी होते, हालचालच बंद होते. तसं इथं आहे, जे बुडलेले असतात ज्ञानामध्ये त्यांचे शब्द
कुंठित होता. शब्द बोलतच नाहीत. सकळ गुह्याचा गोसावी म्हणजे काय, असं सहजासहजी ते बोलत नाही. या तुम्हाला मी आत्मज्ञान देतो म्हणून. आत्मज्ञान ही देण्याची गोष्ट नाही, ही जाणीवेचा प्रांत आहे सगळा. ही देण्याची गोष्ट नाही. कुठलेही गुरु, भगवंत कधीही, भगवंत स्वतः म्हटले नाहीत अर्जुनाला मी आता तुला काय म्हटले, ज्ञान देतो असा शब्द वापरलेला नाही. तुला ज्ञान आणि विज्ञान सांगतो, तुझं अज्ञान जाईल मी सांगितल्यामुळं. अज्ञान घालवण्याचं काम करतात गुरु. भगवंत अज्ञान घालवण्याचं काम करतात. शास्त्र वरचं टर्पण काढतं त्या अज्ञानाचं. परंतु ज्ञान देण्याला ज्ञान देताच येत नाही ना, कारण की असतंच. ते देता येईल कसं सांगा बघू. जे मुळातच आहे ते देता येत नाही. सकळ गुह्याचा गोसावी म्हणून बोलू देत नाही. पवित्र राहो, सगळ्यात पवित्र आहे. म्हणजे तुळस पवित्र मानली जाते. दर्भ, गंगादी तीर्थे जी असतात ती पवित्र मानली जातात. परंतु तुळस असू दे, गंगेतलं पाणी असू दे, आणलेलं तीर्थ असू दे, हे शिळ होऊ शकते. परंतु कारण काय होतं, एखादं तुळस आहे, दर्भ आहे, तर त्याला काय होतं, त्याचं निर्माल्य होतं ना. सुंदर सुंदर फुलं आहेत की नाही, पवित्र आहेत, ते शुद्ध असतात. तुळस शुद्ध आहे, गंगेचं पाणी शुद्ध आहे, पण ते शिळ होऊ शकतं. तसं तुळशीचं निर्माल्य होऊ शकतं. पण तीर्थ काय करतं, दुसऱ्याला पवित्र करतात, पण आपण अपवित्र होतात ना, हा मुद्दा आहे. पण सगळ्यात पवित्र काय असेल, तुळस, तीर्थ, गंगादी सगळ्या नद्या, ह्यांच्यापेक्षा पवित्र काय असेल तर ज्ञान आहे. आत्मज्ञानी पुरुषाच्या संगतीमध्ये शास्त्र वर्णन करतंय, तीर्थांना सुद्धा पावित्र्य प्राप्त होत आहे. जे तीर्थांना पवित्र करतं ते ज्ञान सर्वश्रेष्ठ पवित्र आहे. म्हणजे पवित्रांचा राव, पवित्रांचा राजा म्हटलेला आहे. गुह्याचा राजा आणि म्हटलेलं आहे काय, श्रेष्ठत्वातलं सगळ्यातलं श्रेष्ठ आहे, गुह्य आहे आणि सगळ्यात पवित्र आहे, आणि म्हणून ते श्रेष्ठ आहे. म्हणून आत्मज्ञानाच्या पुरुषाच्या संगतीत जर आलं तर ते त्या सगळ्या तीर्थाला असं म्हणतात. गोष्ट त्या कुक्कुट स्वामींची गोष्ट सांगितलेली आहे, आपण मी गोष्ट बघणार नाही, पण तर ती कथा आहे की सगळी तीर्थ जी असतात त्या तीर्थांच्या ठिकाणी अपवित्रता आलेली असते. आपण गंगेला जातो आणि मी माझे पाप म्हणतो धुवून जातील तिथं, म्हणजे गंगा अपवित्र होणार का नाही माझ्या पापांच्यामुळं, होणार. पण आता त्या तीर्थस्थानांनी कुठं जायचं सांगा पवित्र व्हायला. असं म्हणतात की त्यावेळी जेव्हा त्यामध्ये एखादे संत जीवनमुक्त पुरुष, ज्ञानी पुरुष स्नान करतात तेव्हा तीर्थाला पावित्र्य प्राप्त होतं. तीर्थ पवित्र करण्याचं काम करतात. 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर उभे आहे, संतांचनी अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. फार सुंदर उभे आहे, संतांचनी अंग लगे पापा ते जिनने गंगे. काय म्हणणं, संतांचा नुसता स्पर्श झाला की सगळे पापा ते जिनने गंगे, पाप जे आहे ते निघून जातं. आता जर जी नदी, जी तीर्थ काय करतात, कुणाला पाप्याला पवित्र करतात, पण पाप्याला पवित्र करणाऱ्या गंगेला पवित्र करण्याचं काम ज्ञानी करतात, म्हणजे ज्ञान करतं. मग ते केवढे असतील बघा. म्हणून पवित्राचा राव शब्द का वापरला, पवित्रा राव शब्द वापरला, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि त्यासाठीच ते म्हणतात की सगळ्यामध्ये पवित्र काय असेल तर ज्ञान आहे. तीर्थ काय करत असतात, काही किंवा पाप असलं तर नष्ट करून टाकतात. शरीराचे रोग असतात, ते शरीरातल्या रोग बरेचसे आध्यात्मिक तापाची निवृत्ती करतात. परंतु मन पवित्र करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसतं. मनाला शुद्ध करायचं असेल तर आत्मज्ञान झालं तर आत्मज्ञानानं या अंतःकरणातल्या सगळ्या वासना जळून जातात, मन शुद्ध होते. म्हणून जगात ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही असं भगवद्गीता सांगते, श्रुती सांगते. नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मीह विद्यते. आपण 4थ्या अध्यायामध्ये बघितलेलंच आहे. नाही ज्ञानेन सदृश्य अशी कुठलीही तुलनात्मक बघायला जर गेलं तर बघायला गेली तर कुठली वस्तू नाही पवित्र मीह विद्यते, अस्तित्वाचंच नाही. कुणापेक्षा, नाही ज्ञानेन,
ज्ञानापेक्षा कुठलीही पवित्र वस्तू नाही. त्यामुळं परमात्म्याचं नाव, त्याचं रूप, त्याचा जन्म, स्मरण सगळं पवित्र आहे. म्हणून जे अपवित्राला पवित्र करतो तो पवित्राचा राहो. माऊली शब्द काय वापरतात? हे जाणनिया सुविद्येच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ भुयांचा गोसावी पवित्र राहो म्हणलेलं आहे. म्हणून ती राजविद्या आहे. इतर सर्व विद्या ज्या आहेत ना ती भौतिक ज्ञान देत असतात. त्यांना विषय लागतो, विषयी लागतं. विषय आणि विषयी दोन शब्द लागतात. म्हणजे विषय तरी पाहिजेत आणि विषय सेवन करणारा पण पाहिजे. इंद्रिय पाहिजेत आणि विषय पाहिजेत, तरच त्या सुखाची प्राप्ती, ज्ञानाची प्राप्ती होते. पण या ज्ञानाला कशाचंही माध्यम लागत नाही, कशाचंही लागत नाही. मला जर स्पर्श केल्यानंतर कशाला तरी हात लावला तर मला कळतं. हात लावायला माझा हात आणि ज्याला हात लावायची ती वस्तू, दोन नकोत का? म्हणजे हे सगळं भौतिक ज्ञान परावलंबी आहे, ते कशावर तरी अवलंबून आहे. म्हणजे प्रत्यक्ष नाही, याचा अर्थ राजविद्या नाही ती. म्हणून ही राजविद्या आहे, कारण ज्ञानाला कशाचंच माध्यम लागत नाही. म्हणून शिष्याला कृतार्थता प्राप्त करून काही प्राप्त करायचं शिल्लकच राखत नाही. त्यामुळं गुरुत्वाची आचार्य पदवी म्हणलेलं आहे. 48 नंबरच्या ओळीमध्ये माऊली बोलतात, आणि धर्माचे निजधाम. आता धर्म्यम शब्दाचा अर्थ सांगितला बघा. आणि धर्माचे निजधाम, तेवीचे उत्तमाचे उत्तम. उत्तमम वरती पवित्र सांगितलं, आता उत्तमम शब्द सांगितला, धर्म्यम सांगितला. पैजया येता नाही काम जन्मांतराचे. त्यामुळं जन्म मरणाच्या येजाऱ्या खुंटली येजार आता परत येणे नाही. ब्रह्मज्ञान हे सर्व धर्माचं उगम स्थान आहे. धर्म जे निर्माण होतात, धर्माची नीतिमत्ता तयार होते, धर्माचे विधी तयार होतात, धर्म कसा अंगीकारावा याची संहिता तयार होण्याला कारण हे ज्ञान आहे. ज्ञानाची एक शाखा आहे धर्म. धर्म म्हणजे ज्ञान नव्हे, ही गोष्ट फार महत्वाची आहे. धर्म्यम शब्द वापरला ना, धर्म्यम शब्द तोच सांगतो की तो धर्माला धरून असतो ते, आणि धर्माहून ते भिन्न नसतं. कारण ते सोपं आहे ना त्यासाठी. म्हणून वर्णन करताना म्हटलेलं आहे की ब्रह्मज्ञान सर्व धर्माचे उगमस्थान आहे, उत्तमातील उत्तम आहे. आणि याच्या प्राप्तीने जन्म मरणाच्या येरजारा संपतात. पै जाय जया येता नाही काम जन्मांतराचे. जन्मांतर म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू. जया येता नाही काम, यायची काय गरज लागत नाही, पुन्हा जन्माला यायची लागत नाही. हे ज्ञानामुळे होतं. म्हणून ज्ञान किती श्रेष्ठ आहे बघा. सर्व ऋषीमुनींनी काय केलेले आहेत? ग्रंथ शास्त्र लिहून ठेवलेले आहेत. आणि सर्व धर्मशास्त्रचं अस्तित्व हे ज्ञानावरच आहे. म्हणून ते धर्माचं निजधाम शब्द वापरलेला आहे. धर्माचे निजधाम म्हणजे धर्म जिथं राहतो त्याचं ते घर आहे. ज्ञान हे निजधाम शब्द वापरला कशाला? राहण्याचं ठिकाण आहे, जिथं वस्ती केली जाते. धर्म जिथं वस्तीला येतो ते राहण्याचं ठिकाण ते आहे, ज्ञान आहे. म्हणून सर्व धर्मशास्त्राने ज्ञान प्राप्त करण्याचा पुरुषाने लिहून ठेवलेले आहेत. म्हणून ते ज्ञानाचं उगमस्थान आहे. कुणी धर्मशास्त्र लिहून ठेवलं? ज्ञानी पुरुषाने. म्हणजे ज्ञानांच्याकडे अगोदर ज्ञान आहे, मग त्यांनी धर्म लिहिला. धर्म नंतर येतो, ज्ञान अगोदर असतं. ज्ञान असल्याशिवाय धर्माची निर्मितीच होत नाही. त्यामुळे धर्मापेक्षा श्रेष्ठ काय असेल तर हे ज्ञान आहे. श्रेष्ठ म्हणण्यापेक्षा आत्मज्ञान झाल्यानंतर धर्माचे विधी निषेध आणि संहिता, नीती आणि नियम या गोष्टी तो विचारात घेईल नाही घेईल, कारण तो धर्माच्या पलीकडे गेलेला असतो. ते उत्तमी आहे म्हणतात. कसं म्हणलेलं आहे? तेवीचे उत्तमाचे उत्तम. उत्तमातलं सगळ्यात म्हणजे तुलनेनं श्रेष्ठ दुसरी वस्तू नाही ज्ञानासारखी. वेदांचा शेवटचा भाग आहे याला म्हटलेला. वेदांत म्हणजे वेदांचा शेवटचा अर्क. शेवटचा अर्क काय असेल तर आत्मज्ञान. म्हणून उपनिषदांना वेदांत म्हणतात. उपनिषद वेदातून काढलेल्या सार आहेत, म्हणजे सार सगळं तिथं वापरलेलं आहे. त्यामुळं उपनिषद ही सगळ्या चारी वेदांचं सार आहे. आणि ही सगळी उपनिषदांचा सार एका भगवद्गीतेमध्ये येतो. भगवद्गीतेचा सार ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि सगळ्याच ज्ञानाचा सार एका 9व्या अध्यायामध्ये असं माऊली बोलतात. मागच्या वेळेला आपण याच्यावर चिंतन केलेलं आहे. म्हणून उत्तमातलं उत्तम आहे ते ज्ञान.
ते सजासजी नाही, श्रेष्ठ आहे. याच्या तुलनेने श्रेष्ठ वस्तू नाही. वेदांचा हा वेदांतातला शेवटचा भाग आहे. म्हणजे आत्मज्ञानाच्या उदयाने सर्व ज्ञानांचा लोप होतो. ही वृत्तीज्ञानं जी आहेत ना, ती वृत्तीज्ञानं संपून जातात, त्याची किंमत राहत नाही. आणि तिसरी महत्वाची, अत्यंत महत्वाची गोष्ट कोणती सांगितली असेल तर जन्म मरणाच्या फेऱ्या चुकतात. जन्माला कारण वासना आहे. वासनेच्या कारणानं जन्म घ्यावा लागेल. वासनेच्या, आता वासनेशिवाय जन्म नाही. वासनाच शिल्लक राहत नाही ना. ही वासना ज्ञानानं नष्ट होते. ज्ञानी पुरुषांच्या सहवासानं नष्ट होते. का? ज्ञानी पुरुषांत संतांच्यावर ज्ञान आहे म्हणून त्यांच्या संगतीत आलं की वासना संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. तुकोबा कसं म्हणतात बघा, संत चरण रज म्हणजे संतांच्या पायाची धूळ जरी सहजासहजी आपल्याला लागली तरी वासनेचे बीज जळून जाय. आता कोणतरी काय म्हणेल, मी संतांच्या सहवासात आलो, त्यांच्या पायाला डोकं, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, मग माझे सगळं वासनेचं बीज जळून जायला पाहिजे होते की नाही? आहे, जाईल, पण त्याला तुझ्याकडे केवढी वासना आहे कुणाला माहिती आहे. पुन्हा पुन्हा तो संतांच्या संगतीमध्ये यावं लागेल, म्हणून अजून वासना गेली नसेल. लगेच गेली असं होत नाही. पण संत चरणाला जर लागत असंच म्हटलेलं आहे की या ज्ञानाच्या सहवासात आलं की वासना संपूर्ण नष्ट होते. कारण ज्ञानानं ते वासनात्मक असलेलं जे शरीर, सूक्ष्म शरीर, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये लिंग शरीर म्हणतात. लिंग देह आहे आणि सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, म्हणजे एक लिंग शरीर त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात, म्हणजे वासना. लिंग शरीर म्हणजे वासना आणि दुसरं कारण शरीर जे आहे, या दोन्हीला कारण असणारं ते अज्ञान. म्हणजे वासना आणि अज्ञान यांचा नाश होतो आणि म्हणूनच परत जन्माला लागत नाही. जन्माला घालायला कारण हे लिंग शरीर आहे. जन्माला घालायला कारण ही वासना आहे आणि अज्ञान आहे. कारण शरीरामुळं आणि सूक्ष्म शरीरामुळं आपल्याला पुन्हा देह धारण करावा लागतो. सूक्ष्म शरीरामध्ये वासना राहते, कारण शरीरामध्ये अज्ञान राहतं. वासनेचा आणि अज्ञानाचा नाश ज्ञान करतं आणि म्हणून परत जन्माला यावं लागत नाही. कारण त्याच कर्मामुळे संचित निर्माण झालेलं असतं. मग संचिताचा सुद्धा नाश होतो. संचित कर्माचा ज्ञानानं नाश होतो. मागच्या वेळेस आपण उभी फार सुंदर बघितले 8व्या अध्यायामध्ये, एकदा आत्मज्ञान झालं की पुन्हा त्याचं काही होणे शिल्लकच राहत नाही. म्हणजे दुधाचं तूप झालं की परत तुपाचं काहीच होत नाही, तूपच राहतं. म्हणून तूप होऊन माग होते, जेवी दूध पदा न याची दिस निरुते तेवी पाहून या जया. ते पुनरावृत्ती नाही, पुनरावृत्ती नाही. त्याला पुन्हा जन्म मरण संपून जातो. इतक्या उच्च दर्जाचा हा उत्तम आणि उत्तमातलं उत्तम आणि धर्माचं सगळ्या निजधाम आहे. आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागत नाही. एकदा त्यामध्ये आपण त्याचं एकदा ज्ञान करून घेतलं की ते ज्ञानामुळं पुन्हा पुनरावृत्ती नाही, पुनर्जन्म नाही, पुन्हा संसार नाही. म्हणून हे ते जे गुह्य आहे, आचार्य पदवाचा गुरुत्वाची आचार्य पदवी, गुह्यांचा गोसावी, पवित्र राहो धर्माचे निजधाम, उत्तमाचे उत्तम, पण जया येता नाही काम, जन्मांतराची माऊली बोलतात. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.